बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. बारामतीमधील इंद्रप्रस्थ सोसायटीत कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला गुंगीचा औषध देऊन मारहाण केल्याचा आणि त्यानंतर सिमेंटच्या कट्ट्यात कोंडल्याचा आरोप आहे. कट्टा सील करण्यासाठी मजूर काम करत असताना आतून हालचाल जाणवली. संशय आल्याने एका मजुराने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पतीची सुटका केली आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी पत्नीला हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. बुधवारी रात्री मला तिने ऑर्थो ज्यूसमध्ये स्लीपिंग पिल्स दिल्यामुळे मी गुरुवारी पूर्ण दिवस पूर्ण रात्र, शुक्रवारी पूर्ण दिवस पूर्ण रात्र आणि शनिवारी मला थोडीशी जाग आली, कारण का ते मला बॅटने मारत होते. अजून माझी मिसेस होती, बॅटने मारत होते. त्यामुळे मला थोडंसं कळत होतं की मला कोणीतरी भरपूर मारते. मी म्हणत होतो की मला मारू नका मारू नका, तरी पण ते मारत होते. ह्याच्यामध्ये माझी मिसेस होती आणि अजून कोण आहे हे मला माहिती नाही आहे. आणि त्यानंतर त्यांनी मला उचलून त्या जो गॅलरीमध्ये डक्ट बांधला होता त्या डक्टमध्ये त्यांनी मला टाकलेलं होतं. पण जो गवंडी आलता त्यांनी जे बघितलं कडपा टाकताना की माझा हात किंवा पाय हललेला असेल, त्याच्यामुळं त्याला डाऊट आला आणि तो खाली पळत सुटला बिल्डिंगच्या. आणि त्याने 112ला फोन केला आणि त्यामुळं तत्काळ पोलिसांची मदत मिळाली. त्याच्यामुळं माझा जीव वाचलेला आहे. त्यावेळेस शनिवारी जो हा प्रकार घडला मला मारण्याचा आणि पुरून टाकण्याचा, त्यावेळेस मी, माझी आई आणि माझी पत्नी घरामध्ये होतो. आणि माझ्या आईचा पाय फ्रॅक्चर आहे आणि माझ्या आईला पण तिने झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळं माझी आई पूर्ण बेशुद्धावस्थेत होती. त्यामुळं माझ्या आईला ह्याची काहीच कल्पना नव्हती. पण ज्या दिवशी मला मारत होती त्यावेळेस मी ओरडत होतो. त्यामुळं तिला थोडीशी जाग आली आणि ज्यावेळेस तिला हे कळालं की काहीतरी प्रॉब्लेम चालला आहे, तर त्यावेळेस आमच्या आईने आमच्या सोसायटीमधील एका व्यक्तीमार्फत संपर्क साधून आमच्या भावाला पाचारण केलं. आणि भावाला पाचारण करून त्यावेळेस भावाला ज्यावेळेस पाचारण केलं त्यावेळेस पोलीस पण तिथं उपस्थित होते. पण आमच्या भावाने दरवाजा उघडला त्यावेळेस मला बेशुद्ध बघितलं. त्यांनी मला उचललं, तत्काळ हॉस्पिटल नेलं. पण आमच्या घरचे सगळे लोक प्रचंड घाबरलेले